नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण आज जमलेलो आहोत. दुसऱ्या अध्यायावर आपण चिंतन करतो आहोत. तर त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण, मला असं वाटतं, दुसऱ्या अध्यायातल्या 66व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावेत शांतीर अशांतस्य कुतः सुखम. तर त्याच्यामध्ये म्हणून मनाचे चंचलपण हे सर्व दुःखांचे कारण, यास्तव इंद्रियांचे दमन निग्रहाने करणे बरे. इथपर्यंत आपल्याला महाराजांनी आणून पोचवलं होतं, ज्ञानेश्वर महाराजांनी. तर ह्याच्या पुढचा श्लोक घेऊ आता आपण, की इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविषी विधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावविमांभसी वायुर्नावम इवांभसी. तर इतका मला त्रास होतो संस्कृत बोलायला. ते देवनागरीत लिहिलंय म्हणून मी वाचू शकतो, पण त्याचा अर्थ अजिबात कळत नाही. तर हा होता 67वा श्लोक. ठीक आहे. तर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आपण ना मागच्या वेळेस विनोबांनी काय सांगितलंय ते बघितलं नव्हतं. त्यांचे श्लोक मी घ्यायला विसरूनच गेलो होतो पूर्णपणे. तर तसं नाही करायला पाहिजे ना आपण 64, 65, 66, 67 हे विनोबांनी काय सांगितलंय ते एकदा बघू. जस्ट आपली थोडीशी उजळणी होईल. आपण ते विषयांचे करी ध्यानापासून ते आत्मनाशाची पर्यंत 62, 63 बघितलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर 64 जो आहे तो आहे की रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता. ज्याच्या हातामध्ये इंद्रिय आलेली आहेत, इंद्रिय ज्याच्या हातामध्ये वश आहेत, तोच माणूस प्रसन्न राहू शकतो. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे झडून जातात. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणून न मिळे शांती शांती विण कसे सुख. की नाही. अयुक्तास नसे बुद्धी, जो युक्त नाहीये त्याची बुद्धी बरोबर काम करत नाही. अयुक्त म्हणजे कोण, की जो युक्तीनी राहत नाही, जो मूढपणे राहतो, जो आपली बुद्धी अजिबात वापरत नाही, जो आपल्या मनामुळे आणि इंद्रियांमुळे विषयांमध्ये अडकलेला आहे, असा माणूस म्हणजे अयुक्त. तर त्या अयुक्त असं नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणून न मिळे शांती आणि शांती विण कसे सुख. सुख हे शांतीवर अवलंबून आहे. मनाची शांती हेच सुख आहे. आपल्याला काय वाटतं की ती मनाची शांती आपल्याला एखादा विषय प्राप्त केल्यामुळे किंवा एखादी वस्तू घालवून देण्यामुळे आपल्याला सुख मिळतं, पण तसं नसतं. आपल्याला सुख जे आहे ते आपल्या मनामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारची इच्छा उरत नाही तेव्हा होत असतं. तर अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये जर कायम राहायचं असेल तर आपल्या मनामधून इच्छा पूर्णपणे नाहीशी होणं हेच त्याचं उत्तर आहे. याचा अर्थ हा नाही की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवणार नाही. समजा आपल्या शरीरापुरतं आपल्याला जे करावं लागतं ते जर आपण केलं आणि केवळ तेच केलं, त्याच्यापेक्षा जास्त जर नाही केलं, तर मग आपण निसर्गाच्या नियमांप्रमाणे राहत असतो. त्यामुळे आपल्या इथे आपण म्हणतो ना की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, अशा प्रकारचा आपला विचार आहे आपल्या संस्कृतीचा. तो कशा करताय, तो ह्याच करताय की ही पृथ्वी जी आहे किंवा या पृथ्वीवर जी सगळी संसाधनं आहेत, all this material on this planet doesn't belong to us. It belongs to the divine. ईशावास्यम इदम सर्व. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वराच्या आहेत, ईश्वराने परिपूर्ण आहेत, त्यांच्यामध्ये ईश्वराचा वास आहे. त्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिता, त्याचा त्याग करून आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. त्याग करून म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती नको. त्याचा समजा आपण भोग केला, म्हणजे आपल्याला जर त्याच्यामध्ये आसक्ती असली आणि आपल्याला खूप
हाव असली, लोभ असला, की आपल्याला हे हवंय, हे हवंय, हे हवंय, ते हवंय, तर त्याच्यानी आपल्या मनाची शांती टिकून नाही राहू शकत. हे अनुभवातनं झालेलं सत्य आहे. अनुभवातनं सिद्ध झालेलं सत्य आहे. अनेक संतांनी आपल्याला हे सांगितलं आहे. आणि आपण जर थोडासा विचार केला आपल्या स्वतःच्या आयुष्याचा आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाचा, तर आपल्याला देखील हेच सत्य आपल्या आतून जाणवायला, अनुभवायला यायला पाहिजे आणि पटायला पाहिजे. पहिले समजा अनुभवायला जरी नसलं, तरी सुद्धा असं समजायचं की ह्या लोकांनी सांगितलं ना, हे लोक काय लेचेपेचे होते का? हे तर आपल्या गुरुतुल्य आहेत. तर यांनी जर आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, की सुख हे वस्तू प्राप्त करण्यामध्ये नसून त्यांच्या त्यागामध्ये, तेन त्यक्तेन भुंजिता मागृत कस्य स्मिता. बरोबर आहे. तर ज्या ऋषींनी ही ऋचा लिहिली त्याच्यापेक्षा जास्त आपण हुशार आहोत का? कसं असतं पहा, की समजा एखाद वेळेस रात्रीच्या वेळेस अनोळखी व्यक्ती एखाद्या वेटाळात आली मोहल्ल्यात. तर काय होतं, की तिथला एक कुत्रा भुंकतो आणि त्या कुत्र्याचं भुंकणं ऐकून पलीकडच्या गल्लीतला कुत्रा भुंकतो, त्याच्या पलीकडच्या गल्लीतला कुत्रा भुंकतो आणि पूर्ण वेटाळातला किंवा प्रत्येक म्हणजे प्रत्येक गल्लीतला कुत्रा भुंकायला लागतो. कशा करता? कारण की ह्या कुत्र्याने त्या कुत्र्याचं भुंकणं ऐकलं, की तिथे कोणीतरी एक संशयित व्यक्ती, संशयास्पद व्यक्ती आलेली आहे. जर एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्यावर असा विश्वास ठेवू शकतो, तर आपण आपले हे जे ऋषीमुनी आहेत, संत महात्मे आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, विनोबा आहेत, त्यांच्यावर विश्वास का नाही ठेवू शकत? त्यांनी जर सांगितलंय ठणकावून आपल्याला, की सुख हे विषय प्राप्त करण्यामध्ये नसून विषयांच्या त्यागामध्ये, तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास नको ठेवायला? आत्ता आपल्याला पटत नसेल कदाचित, पण त्यांनी सांगितलंय म्हणजे ते सत्यच आहे. अशा दृढ विश्वासाने जर आपण पुढे गेलो आणि जर आपण तसे प्रयोग करून बघितले, तर आपल्यालाही तो अनुभव येऊ शकतो. यायला पाहिजे, नाही का? तर त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया आता. त्याच्यानंतरचा श्लोक आपण इंद्रियाणां ही चरता असं म्हटलं की नाही, तर त्याचा विनोबांनी जो अनुवाद केलाय तो कसा आहे बघा. 67. इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे, त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी. इंद्रिये वर्तता स्वैर. आपली इंद्रिय तर स्वैरसंचार करतातच, विषयांच्या मागे धावतातच आहेत. त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा अंकुश नाही, लगाम नाही. इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे. त्याच्या मागे जर आपलं मन गेलं तर काय होईल? त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी. म्हणजे नौका जी आहे, नाव जी आहे, ती आपण किनाऱ्यावर आणायला बघतो आहोत, कारण की आपल्याला नावेतून किनाऱ्याकडे जायचं आणि उतरायचंय. परंतु वाऱ्यामुळे ती नौका जर जळाकडे खेचली गेली, तर आपण जमिनीवर पोहोचणारच नाही ना कधी, असं होईल. तर तशाच प्रकारे मन जर आपलं इंद्रियांच्या मागे आणि विषयांच्या मागे फरफटत गेलं, तर आपल्याला शांती लाभूच नाही शकत, जी आपल्याला किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर लाभणार आहे. तर हे सांगतात. आता या 67व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी 4 ओव्या केल्यात. इंद्रिये इंद्रिये जे जे सांगती, ते ते जे पुरुष करती, ते जरी तरलो म्हणती, तरी न सुटती विषयांतुनी. ते म्हणायला म्हणतील की आम्ही तरलो, परंतु तसं नाहीये. ते विषयांमधनं सुटलेलेच नाही आहेत. हे सगळं ध्याय तो विषयां पुंसापासून सुरू आहे. विषयांचे करी ध्यान त्याचा तो संग लागला, तिथपासून सुरू आहे. ज्याचं मन बाहेरच्या विषयांमध्ये अडकलेलं आहे, ज्याला बाहेरचं जग सत्य आहे असं वाटतं आहे, त्या माणसाला असं होणारच आहे. इंद्रिये जे जे सांगती, ते ते जे पुरुष करती, ते जरी तरलो म्हणती, तरी ते तरी न सुटती विषयातून. नाही सुटू शकत, कारण की आपण त्याला खरं मानलंय. त्याच्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, की ते खरं नाहीये हे आतून समजलं पाहिजे.
आपण किती वेळा विचार केला बघा ह्याच्यावर, की बाहेरचं जे जग आपल्याला दिसतंय ते जसंच्या तसं नाही दिसत आहे ना. त्याच्या केवळ प्रतिबिंबाच्या रूपानेच आपल्याला ते अनुभव येते. हे सारखं सारखं आपल्याला स्वतःला सांगायला पाहिजे आपणच आतल्या आत. म्हणजे मग काय होईल, की त्याच्यामध्ये आपली जी आसक्ती आहे ती आसक्ती कमी होईल. हं? नाव काठासी पोचलेली, जरी वादळी सापडली, तरी दुर्गती टळलेली, पुन्हा येते ओढवून. म्हणजे काठाशी पोचलेले नाव, परंतु वादळ वाऱ्याने ती पुन्हा समुद्राकडे किंवा पाण्याकडे किंवा जळाकडे खेचली जाते. असं आपल्या मनामध्ये जर आपण अडकलेलो असलो आणि मनाच्या आणि इंद्रियांच्या मार्फत आपण जर विषयांमध्ये अडकलेलो असलो, तर हे असं होणं अपरिहार्य आहे. असं व्हायलाच नको. तसे आत्मप्राप्तीच्या ध्येयाला पुरुष जो कोणी पोचला, त्याने जरी इंद्रियाला लाडावले कौतुकाने. हं? तसे आत्मप्राप्तीच्या ध्येयाला पुरुष जो कोणी पोचला, त्याने जरी इंद्रियाला, समजा तिकडे पोचल्यानंतर सुद्धा आपण समजा इंद्रियांना लाडवलं कौतुकाने, तर काय होईल? तरी आक्रमण तयावरी करीती संसार दुःखे सारी, यास्तव सर्वदा अंतरी सावध राहिले पाहिजे. म्हणजे आपल्याला समजा असं वाटलं, की आता आपण पोचलेलो आहोत. मला समजा वाटलं, की मी पोचलो आहे, तर त्याच्यामध्येच मी पोचलेलो नाहीये हे सिद्ध होतं. कारण की मी आत्ता कुठेतरी आहे आणि तिथून कुठेतरी चाललो आहे, असं होईल ना. तर असं जर मला वाटलं, तर त्याच्यामध्ये द्वैत आलं. म्हणजे मी जगापेक्षा वेगळा आणि जग माझ्यापेक्षा वेगळं, असं मला वाटतंय, असं होईल ना. तर हीच तर चूक आहे ना. सगळ्यात पाप कुठलं आहे सगळ्यात मोठं, की मला असं वाटतं, की मी ह्या जगापेक्षा वेगळं आहे. हे जग खरं आहे आणि या जगामध्ये मला काहीतरी करायचंय. मला इकडून तिकडे पोचायचंय. असं मला वाटणं हेच तर पाप आहे ना. तर ह्याच्यासाठी प्रभुपाद आपले गुरुजी काय म्हणतात भक्तिवेदांती, की ॲज अ स्ट्राँग विंड स्वीप्स अवे अ बोट ऑन द वॉटर, even one of the roaming senses on which the mind focuses can carry away a man's intelligence. म्हणजे पाचांपैकी एक जरी इंद्रिय आपल्याला त्याच्यामध्ये जर आपण अडकलो किंवा त्याच्या विषयांमध्ये जर आपण अडकलो, आणि आपण कशामध्ये सगळ्यात जास्त अडकतो? आपल्यापैकी 100 पैकी 99 माणसं आपण जे रोज खातो त्याच्यामध्ये अडकलेलो असतो, की मला अमुकच गोष्ट पाहिजे. मला अमुक गोष्ट आवडते म्हणून मला ही खूप पाहिजे. मला अमुक गोष्ट आवडत नाही म्हणून मला ही अजिबात नको. म्हणजे अगदी साधी गोष्ट, अगदी साधी चहासारखी गोष्ट सुद्धा अशी असू शकते. पण चहाचं उदाहरण मला नेहमी आठवतं का बरं? आणि द्यावंसं का बरं वाटतं? कारण की या चहामुळे आपण किती वर्ष गुलामगिरी भोगली. चहा पिऊ नये असं नाही म्हणत आहे मी. परंतु चहाच्या आहारी जाऊ नये किंवा कुठलीही वस्तू त्याच्या आहारी जाण्याची काही गरज नाही. आणि आपल्याला हे वाटण्याची गरज नाही, की हां, मी तर हे असं करतो बरं का, बाकीचे लोक तसं अजिबात करत नाही. बाकी सगळे लोकं नॉन-व्हेज वगैरे खातात, पण मी तर व्हेजिटेरियन आहे. अशा प्रकारचा अहंकार जर आपल्यामध्ये मनामध्ये आला, तर तेव्हा तर तुम्ही पूर्णच संपल्याचं समजा. त्याच्यापेक्षा मग जाऊन चुपचाप नॉन-व्हेज खाऊन या. अर्थात आपल्याला तसं नाही करायचंय. आपल्याला निग्रहपूर्वक जे चांगलं आहे स्वतःसाठी तेच करायचंय. परंतु त्याचा अहंकार नाही होऊ द्यायचा. हे फार महत्वाचं आहे. तर आत्तापर्यंत आपण जे बोललो, त्याच्याबद्दल कोणाला जर काही चिंतन करायचं असेल, तर आपण अनम्यूट करू शकता स्वतःला आणि सांगू शकता. इंद्रियांच्या आहारी गेल्यानंतर कसं होतं, की जशी नौका किनाऱ्यावर पोहोचलेली असताना देखील पाण्याकडे खेचली जाऊ शकते, असं होऊ शकतं. तर तसं होऊ देऊ नये किंवा होऊ न देणं हे आपल्या हातात आहे. ठीक आहे. जर कोणाला काही प्रश्न नसेल, तर आपण ह्याच्या पुढचा श्लोक घेऊ. पुढचा श्लोक 68 म्हणजे 68वा श्लोक आहे. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता पहा, इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
ही जी ओळ आहे ना, ही दुसऱ्यांदा आली आहे या 18 श्लोकांमध्ये. ह्याच्या आधी आपल्याला कुर्मोंगानी व सर्वशः मध्ये पण आली होती ना. जसा कासव स्वतःची अंग ओढून घेतो, त्याच्यानंतर पण भगवान म्हणतात की इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे इंद्रियाणी म्हणजे द सेन्सेस, इंद्रियार्थेभ्य म्हणजे फ्रॉम द सेन्स ऑब्जेक्ट्स, तस्य म्हणजे हिज, प्रज्ञा इंटेलिजन्स आणि प्रतिष्ठिता म्हणजे फिक्स्ड. तर प्रभुपाद काय म्हणतात त्याच्याबद्दल, देअर फोर ओ मायटी आर्म्ड, महाबाहो तस्माद्यस्य महाबाहो. तस्मात म्हणजे देअर फोर, यस्य म्हणजे हुज, महाभाव म्हणजे ज्याचे बाहू महान आहेत असे, म्हणजे अर्जुन. ओ मायटी आर्म्ड वन, निगृहीतानि, सो कर्ब डाऊन, सर्वशा ऑल अराउंड. So therefore, O mighty armed, the one whose senses are restrained from their objects is certainly of steady intelligence. ठीक आहे. तर विनोबा त्याच्याबद्दल म्हणतात, म्हणून इंद्रिये जानी विषयातून सर्वथा, ओढुनी घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली. आता ह्या श्लोकांसाठी आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात आपण बघूया. 66व्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जयाचे मनासी तसे नसे स्वस्थताची, नसे बुद्धी आत्मस्वरूपी जयाची, अशासी नसेचीच शांती मनाची, तयासी कशी प्राप्ती व्हावी सुखाची. हा 66 होता. नंतर मग 67व्या याच्यात काय म्हणतात, जशी नाव जाई बुडोनीच तेव्हा, हवा वादळी होय जोरात जेव्हा, तसे इंद्रिया पोषिता आवडीने, तयाची ही बुद्धी हरावी मनाने. याचा अर्थ आपण बघितलेला आहे, पण मी तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवलं की कशी प्रतिभा असते माणसाची, की हा अर्थ नेमक्या शब्दांमध्ये आणि नेमक्या त्या छंदामध्ये कसा बांधू शकतो माणूस. कारण की हे मला लोक जेव्हा करतात आणि मी जेव्हा लोकांचं म्हणतो, आता हे लिहिलं जसं आहे ना, त्याच्यावर त्याची चाल कशी असेल याचं इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग मला आहे. परंतु हे नेमके असे शब्द अशा प्रकारे जोडायचे वगैरे, ह्याचा जो कॉर्ड असतो तो आमच्या डोक्यात नाहीच आहे. त्यामुळे काव्य अजिबात येत नाही. आपला सगळा गद्याचा कार्यक्रम आहे, पद्याचा नाही आहे. जे आपल्याला कळतं किंवा जे आपल्याला सहजपणे करता येतं, जे आपल्याला समजतं, ते करण्यामध्ये काय हरकत आहे. जे आपल्याला नाही करता येत ते नाही करता येत, इट्स ओके. जे इतरांनी केलेलं आहे त्याचा आपण आनंद घेऊ शकतो. आपले आणखीन जे मित्र आहेत इथे, ज्यांचा शुक्रवारी कार्यक्रम असतो, राजेंद्र वैशंपायन, त्यांनी पण अशा प्रकारे गीता पूर्णपणे शब्दबद्ध केलेली आहे. त्यांना मी म्हटलेलं आहे की तुमची पण गीता मला तुम्ही पाठवा PDF, म्हणजे मग मी ते देखील रेफर करत जाईन आणि आपल्याला 4-5 लोकांनी जे जे म्हटलेलं आहे ना ते बघून आणि आपला त्याच्यामध्ये अनुभव जोडून समजा त्याचा आनंद घेता आला तर किती चांगली गोष्ट आहे. तर तसं करायला काहीच हरकत नाही आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आता ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत ते आपण बघूया. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आपणा इंद्रिये आपुली जरी नियंत्रित करिता आली, तरी त्याहून अधिक नुरली पार्था अन्य कृतकृत्यता. आपणा इंद्रिये आपुली जरी नियंत्रित करिता आली, तरी त्याहून अधिक नुरली पार्था अन्य कृतकृत्यता. जर आपण आपली इंद्रिय नियंत्रणात आणली तर त्याच्यानंतर काही उरतच नाही. नुरली म्हणजे नाही उरली. पार्था अन्य कृतकृत्यता. कृतकृत्यता म्हणजे कसं आहे की आपण एखादं काम केलं तर त्या काम केल्यानंतर आपल्याला एक समाधान वाटतं की हा, आपल्या हातून हे काम झालं, चांगलं झालं, सो आय एम नाव सॅटिस्फाईड. त्याला आपण इंग्रजीमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा कुठे काही काम करतो, व्यावसायिक प्रोफेशनल वर्क वी डू, त्याच्यामध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ दॅट एंटायर एक्सरसाइज इज जॉब सॅटिस्फॅक्शन, प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन. आपण जे करतो ते करण्यामध्ये आपल्याला आनंद येतोय की नाही, हे फार महत्त्वाचं असतं. तर जर आपण आपली इंद्रिय नियंत्रणात आणली तर त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन,
ते खूप सुंदर असतं. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन मग काही कृतकृत्यता उरतच नाही, म्हणजे काही करायची इच्छाच नाही उरत. 15व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा शेवटच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, इति गुह्यतमं शास्त्रम् इदम उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे समजा तुला कळलं, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख जर आपल्याला पटली, तर त्याच्यानंतर कृतकृत्यतेचा अनुभव यायलाच पाहिजे. म्हणजे उगीच मला अमुक एक करायचंय किंवा हे टाळायचंय. जगामध्ये काही करण्याची माझ्या मनातली इच्छा पूर्णपणे संपून जाते. ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही जगामध्ये काही करणार नाही. जगामध्ये आपण तेच करू जे आपण आधी करत होतो, परंतु ते आपण वेगळ्या दृष्टिकोनातून करू. आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स आवर वर्क विल चेंज. असं होईल. हमारे काम के प्रति हमारा जो दृष्टिकोन होगा वो बदल जाएगा, ऐसा होगा. प्रसन्न असताना कासव परी आपुले पसरी आपुले अवयव आणि मनी आणता लव सहजपणे आवरी त्या. जेव्हा कासव प्रसन्न असतं तेव्हा पसरी आपुले अवयव आणि मनी आणता लव सहजपणे आवरी त्या. जेव्हा समजा प्रसन्न असलो आपण, तेव्हा आपले अवयव जर आपण पसरलेले असले तर त्यांनी काही फरक पडत नाही. परंतु समजा आपल्याला असं कळलं की इकडे धोका आहे किंवा आपलं इंद्रिय एखाद्या विषयामध्ये आकर्षित होत आहे, तर तेव्हा आपण त्या इंद्रियाला आवरून घेणं हे फार आवश्यक आहे. आणि तो कासव कसा सहजपणे आवरतो, तशा प्रकारे हा जो माणूस आहे स्थितप्रज्ञ, तो आपली इंद्रिय सहजपणे आवरू शकतो. समजा त्याला कुठे काही गडबड दिसली आणि त्याला असं लक्षात आलं की अरे हा, इथे आपण अडकणार आहे बरं का. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या संत लोकांनी किंवा आपल्या ऋषी लोकांनी उपवास सांगितला ना. आपण समजा आठवड्यातून एखादा दिवस किंवा 15 दिवसातून एखादा दिवस उपवास केला. म्हणजे ठीक आहे, आपल्याला एखादी गोष्ट खायला आवडते, परंतु त्या सगळ्या गोष्टींपासून आपण एक दिवस उपवास करायचा. म्हणजे प्रत्याहार करायचा. उपवास म्हणण्यापेक्षा प्रत्याहार, की आपण रोज तर हे आहार करतोय ना, तर प्रतिआहार म्हणजे आपण ते खाणार नाही आज दिवस, या या दिवशी. अशा प्रकारे लोक करतात ना, एकादशीचा उपवास करतात, चतुर्थीचा करतात. आता कालच परवा हरताळक्याचा उपवास झाला, हरितालिकाचा. तर त्याच्यामध्ये बायका कशा उपवास करतात. तशा प्रकारचा उपवास समजा आपण वेळोवेळी केला, मग काय होतं की आपल्या मनावर आपलं नियंत्रण येतं. आपल्या इंद्रियांवर आपलं नियंत्रण येतं. तर अशा प्रकारे उपवास हा फार आवश्यक आहे. पण जर आपण अशा प्रकारचा उपवास केला की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणारच नाही, आणि जर असा उपवास आपण रोज केला, तर मग किती चांगलं होईल. अशा व्यक्तीची प्रकृती खराब होऊ शकत नाही. मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही, अशा प्रकारचं व्रत जर आपण आयुष्यभर पाळलं, तर आपल्याला आयुष्यभर कुठल्याही प्रकारचा रोग व्हायलाच नको. आज्ञाधारक तैशापरी इंद्रिये ज्याची झाली पुरी, अर्जुना त्याची खरोखरी प्रज्ञा जाणे स्थिरावली. आज्ञाधारक तैशापरी, तशाप्रमाणे ज्याची इंद्रिय पुरी झाली, पुरी म्हणजे सगळी पूर्णच्या पूर्ण इंद्रिय ज्याची अशी आज्ञाधारक झालेली आहे, म्हणजे सगळी माझी इंद्रिय मी जे त्यांना सांगतोय ते माझं ऐकतायत. अर्जुना, खरोखरीच त्याची प्रज्ञा स्थिरावली आहे. आता एक कथितो गहन पूर्ण पुरुषाचे लक्षण धरून या सावधपण अर्जुना ते तू ऐकावे. आता ह्याच्या पुढचा जो श्लोक आहे ना, हा माझा पण खूप आवडता आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा तर आहेच, कारण की तो श्लोक सांगण्यापूर्वीच त्यांनी अर्जुनाला सांगितलं की आता आता जे मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. कारण की तो ह्या सगळ्या स्थितप्रज्ञ लक्षणांमधला एक फार फार महत्वाचा आणि कळीचा श्लोक आहे असं मला वाटतं. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. याचा जो लिटरल अर्थ आहे तो असा आहे की जनासी अडाणी असे जो प्रकाश, असे तोची अंधार पार्था मुनीस. जयासीची अंधार बोली अडाणी, तयाच्या प्रकाशी असावे मुनींनी. जनासी अडाणी म्हणजे अडाणी जनास, जे लोक अज्ञानी आहेत त्यांना जो प्रकाश आहे असं वाटतं. असे तोची अंधार पार्था मुनीस, म्हणजे मुनी लोकांना तोच अंधार आहे असं वाटतं. आता ह्याच्यामध्ये प्रकाश आणि अंधार म्हणजे काय.
प्रकाश म्हणजे ज्याच्याकडे आपण आकर्षित होतो. तर सर्वसाधारण माणूस कशामध्ये आकर्षित होतो? सर्वसाधारण मनुष्य विषयांमध्ये आकर्षित होतो. सर्वसाधारण मनुष्याला विषय आकर्षित करतात. या जगातले अनेक विषय आहेत. आपलं मन तर एकच आहे. परंतु मनाच्या मागे मन जे इंद्रियांमधनं प्रकट होते. मन एकच आहे आणि मनाच्या मागे मनाच्या समोर मन आणि विषयांच्या मध्ये इंद्रिय आहेत ना. तर त्या इंद्रियांना विषय त्यांचे ओढून नेत असतात सारखे. विषयांच्या मागे जेव्हा आपली इंद्रिय धावतात आणि मन त्याच्या मागे धावतं, तर ही जी कथा आहे ही सर्वसाधारण माणसाची आहे. आणि त्याला अज्ञानी का बरं म्हटलंय? कारण की त्याला असं वाटतं की हे विषय प्राप्त केल्यामुळे किंवा ह्या विषयांशी इंद्रियांचा संयोग झाल्यामुळे मला सुख मिळणार आहे. हे अज्ञान आहे. ज्ञान काय आहे? ज्ञान हे आहे की जेव्हा मनामध्ये इच्छा राहत नाही किंवा मनामधून इच्छा पूर्णपणे चालली जाते, तेव्हा सुख होतं. सुख म्हणजे मनामध्ये इच्छा नसणं, ह्याला सुख म्हणतात. हे जर मला कळलेलं नसेल तर मी अज्ञानी आहे. तर अज्ञानी माणूस काय करेल की त्याचा प्रकाश काय असेल की विषयांना पकडा, विषयांना प्राप्त करा, हा त्यांच्यासाठी प्रकाश आहे. ठीक आहे. परंतु तो म्हणजे मुनीसाठी पूर्णपणे अंधार आहे. फॉर द वन हू इज एस्टॅब्लिश्ड इन द ट्रूथ, whatever the world has to offer is of absolutely no interest or no consequence. त्याला जगामधल्या गोष्टींमध्ये अजिबात कुठलाही रस अजिबात राहणारच नाही, असं होईल. विनोबा त्याच्याबद्दल काय म्हणतात? सर्वभूतास जी रात्र, जागतो संयमी तिथे, सर्वभूते जिथे जागी, ज्ञानी योग्यास रात्रती. विनोबा सर्वभूतास जी रात्र असं म्हणतात आहे. आणि किशोरजी आमचे मित्र म्हणतात की जनासी अडाणी असे जो प्रकाश. सर्वभूतास म्हणजे जे सर्वसाधारण लोक आहेत, जे अडाणी लोक आहेत, जे अज्ञानी लोक आहेत. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी. तर जिथे सर्वसाधारण माणूस अडकलेला आहे, तिथे मुनी अजिबात अडकलेला नाही आहे. कारण की त्याला हे कळलेलं आहे की हे जग जे आहे हे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, हे खरं नाही आहे. बाहेरचं जग आणि त्याचं माझ्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही, हे मला कळलेलं आहे. त्यामुळे मी जगामधल्या वस्तूंमध्ये अडकणारच नाही. त्यामुळे जगामध्ये जे सर्वसाधारण भूत म्हणजे जन अडकलेले आहेत, अडाणी जन, त्याच्यामध्ये मला अडकण्याची गरजच वाटणार नाही, असा आहे मुनी. जयासीची अंधार बोले अडाणी, तयाच्या प्रकाशी असावे मुनींनी. आता जयासीची अंधार बोले अडाणी म्हणजे काय? की अज्ञानी मनुष्य अंधार कशाला म्हणतो? की आपण आता हे जे चिंतन करतोय किंवा आपण गीतेचा जो अभ्यास करतोय किंवा गीतेमध्ये आपल्याला जो रस आहे, याच्यामध्ये सर्वसाधारण माणसाला अजिबात रस नाही. तो म्हणेल की तुम्ही काय आपला वेळ घालवताय? आपण वेळ घालवतोय का? नाही. आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करतोय. वी आर इन्व्हेस्टिंग अवर टाइम इन समथिंग रिअली गुड, समथिंग युजफुल, समथिंग दॅट इज गोइंग टू गिव्ह अस परमनंट जॉय, परमनंट हॅपीनेस. वी आर नॉट वेस्टिंग अवर टाइम आफ्टर समथिंग विच इज गोइंग टू गिव्ह अस ओनली टेम्पररी प्लेजर. तसं नहीं करते आपण. हमें उस आनंद की प्राप्ति होनी चाहिए, ऐसा हमें लगता है कि जो हमसे कभी छीना नहीं जा सकते, जो हमारे साथ हमेशा रहेगा. पर आनंद की बात यह है कि यही हमारा स्वरूप है. जिसको ढूंढते थे गली गली, वो मेरे दिल में मिली. अशा प्रकारचं एक हिंदी वाक्य आहे की ज्याला आपण बाहेर शोधत होतो ते सगळं आपल्या आतच आहे. तर ज्याला सगळे लोक अंधार आहे असं म्हणतात, तयाच्या प्रकाशी असावे मुनींनी. म्हणजे तो मुनी अशा गोष्टीमध्ये रत राहील, अशा गोष्टींमध्येच सारखा बुडलेला असेल.
म्हणजे आपलं रोजचं जीवन जे आहे किंवा रोजच्या साध्या ज्या आपण गोष्टी करत असतो, अगदी साध्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला गीतेची शिकवण मिळेल, असं होईल. हा जो एक श्लोक आहे ना, ह्या श्लोकाबद्दलच पूर्ण तासभर बोलता येणं शक्य आहे. तर महाराज काय म्हणतात पहा, जेठाई सर्व प्राणी अर्जुना जाती झोपुनी, तेथेच जया लागुनी पूर्णपणे उजाडते. म्हणजे जिथे सर्व प्राणी झोपून जातात, जे ठाई म्हणजे ज्याच्या ठाई सर्व प्राणी जाती झोपुनी, हे अर्जुना, ज्या ठिकाणी जाऊन सर्व प्राणी झोपून जातात, तेथेच जया लागुनी पूर्णपणे उजाडते. म्हणजे ज्या माणसाला तिथे पूर्णपणे उजाडलेलं असतं आणि सर्व प्राणी जागृत असती ज्या विषयात, ते ठाई निद्रिस्थ आत्मज्ञानी योगी हा. जिथे सर्व प्राणी जागृत असतात असती ज्या विषयात, त्या विषयात आत्मज्ञानी योगी जो असतो तो निद्रिस्त असतो. म्हणजे मला जगामध्ये कुठल्याही वस्तूमध्ये, कुठल्याही विषयामध्ये, कुठल्याही प्रकारचा रस अजिबात उरलेला नाही. कारण की त्याचं मिथ्यात्व मला कळलेलं आहे. ते खरं नाहीये. ते दिसायला दिसतंय तसं, परंतु त्याचं खरं स्वरूप ते नाहीये. हे जर मला कळलं तर मी कुठेही आसक्त असू नाही शकत. परंतु माझा व्यवहार, माझं आचरण प्रेमाने परिपूर्ण असेल. म्हणजे माझा सगळ्या भूतमात्रांवर, सगळ्या प्राणीमात्रांवर, सगळ्या व्यक्तींवर प्रेमाचा दृष्टिकोन असेल. कुणाहीकडे माझी वक्रदृष्टी पडणारच नाही. कुणाहीकडून मला काय मिळेल ह्या व्यक्तीकडून किंवा ह्या वस्तूकडून, ह्याच्यामध्ये मला काय मिळेल ह्याच्यामध्ये माझं डोकं कधी खर्च होणारच नाही. कारण की मला नकोच आहे काही. कारण की जी खोटी वस्तू आहे, जी फक्त दिसते आहे पण ती खरी नाहीये, तिच्यातून मला सुख मिळेल अशा भ्रमातून मी पूर्णपणे मुक्त झालेलो आहे. त्यामुळे जिथे सगळ्यांना प्रकाश दिसतोय तिथे मला अंधार दिसेल. आणि ज्या ठिकाणी लोकांना अजिबात रस नाहीये, ते सत्य आहे हे मला कळलेलं असेल. त्यामुळे माझं चिंतन नेहमी त्याचं असेल. हं? ऐसे ज्याचे वर्तन अर्जुना असे परिपूर्ण, तोच उपाधी विहीन झाला ऐसे जाणावे. उपाधी विहीन म्हणजे आपल्यावर आपण किती उपाधी लावून घेतो पहा. आपली पहिली उपाधी काय आहे? आपण पहिली उपाधी स्वतःवर लावली म्हणजे हा देह म्हणजे मी आहे. ही पहिली उपाधी आहे. आणि ह्या देहामुळे मग त्याच्यानंतरच्या उपाध्या काय आहे पहा, की मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे. हं? त्यानंतर मी तरुण आहे किंवा म्हातारा आहे. नंतर मी श्रीमंत आहे किंवा मी गरीब आहे. मी शिकलेला आहे किंवा मी न शिकलेला आहे. मी पती आहे किंवा मी पिता आहे किंवा मी पुत्र आहे. अशा प्रकारच्या अनेक उपाध्या आहेत. म्हणजे वी डिफाईन उपाधी म्हणजे डेफिनिशन. उपाधी म्हणजे अध्यारोप. म्हणजे मी ओरिजिनली आय एम अ मॅन, परंतु ऑन धिस मॅन हजबंडहुड इज सुपर इम्पोज्ड. म्हणजे मनुष्यावर पतित्व अध्यारोपित आहे. कशामुळे? पत्नीमुळे. मी पती कशामुळे आहे? कारण की मी एका स्त्रीला माझी पत्नी मानलेलं आहे. तर पती आणि पत्नी ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे लग्नापूर्वी जिच्याशी माझं लग्न झालेलं आहे ती नव्हती का? ती तर होती. परंतु ज्या दिवशी माझं लग्न झालं, त्या दिवशीपासून मी तिचा नवरा आहे असं मी माझ्या मनाला सांगितलं आणि त्या समजुतीनुसार ऑन दॅट बेसिस ती माझी पत्नी झाली. असं आलं ना? म्हणजे मी तिचा पती का बरं? कारण की ती माझी पत्नी. आणि ती माझी पत्नी का? कारण की मी तिचा पती. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. सो बोथ दीज आर नोशनल. व्हॉट इज रिअल? रिअल इज द मॅन ऑर द वुमन. असं आहे ना? तर ही जी उपाधी आहे, अशा प्रकारच्या उपाध्या आपण स्वतःवर जमा करतो.
मग आणखीन कशा उपाधी असतात की मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उपाधी आहे. त्यानंतर मी ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी ही उपाधी आहे. त्यानंतर मी मराठी आहे, मी गुजराती आहे, मी बंगाली आहे, मी भारतीय आहे, मी अमेरिकन आहे, मी अमुक आहे, मी अमुक आहे. अशा प्रकारच्या आणखीन उपाध्या. म्हणजे आपण एकदा स्वतःला आपल्या देहाशी आयडेंटिफाय केलं, आपल्या देहाशी आपलं तादात्म्य झालं, की त्याच्यानंतर ह्या सगळ्या बाकीच्या उपाध्या आपोआप तयार होतात, ज्या संपूर्णपणे काल्पनिक आहेत आणि त्या बदलतात देखील. म्हणजे ह्याच्या आधीपर्यंत मी हिंदू होतो आणि नंतर मग मी आता धर्म परिवर्तन केलं, त्यामुळे आता मी मुसलमान झालो किंवा ख्रिश्चन झालो किंवा आणखीन कोणी झालो. ह्या सगळ्या मनाच्या कल्पना आहेत, ह्या सत्य नाही आहेत. तर ह्या कशामुळे तयार होतात की पहिल्या चुकीच्या कल्पनेमुळे. म्हणजे आपण गणित सोडवत असताना समजा पहिल्या पायरीमध्ये, पहिल्या स्टेपमध्ये समजा एखादं अझम्पशन चुकवलं, एखादं जे गृहीत आपण धरलेलं असतं ते समजा चुकवलं, तर मग काय होईल, त्याच्या पलीकडचं सगळंच्या सगळं गणित चुकेल ना, असं होईल. तर पहिली चूक काय केली मी, पहिली चूक ही केली की हा देह म्हणजे मी आहे असं मानलं. दॅट अझम्पशन इटसेल्फ इज रॉंग. तर पहिलं जर माझं अझम्पशन चुकलेलं असेल तर त्याच्या पलीकडचं सगळं गणित चुकेल की नाही, व्हायलाच पाहिजे. पण ते जर आपण अझम्पशन करेक्ट केलं, म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की नाही नाही नाही, तो देह म्हणजे मी नाहीच आहे, हे तर भगवंतानी पहिले सांगितलं होतं की तू म्हणजे देह नाही आहे, तू म्हणजे अमर आत्मा आहेस, ज्याचा ना कधी जन्म झाला होता ना, ज्याचा कधी मृत्यू होऊ शकतो, तो तू आहेस, हे सांगितलं होतं. पण ते मी विसरलो. त्याच्यामुळे मी स्वतःला एवढ्या सगळ्या उपाधी चिकटवल्या. परंतु ते जर पहिलं अझम्पशन मी करेक्ट केलं, तर मग ह्या सगळ्या उपाधी गळून पडतील. जर आपण आपला पाया जो आहे तोच जर ढासळला, तर त्याच्यावरची सगळी इमारत ढासळेल की नाही. जर मला लक्षात आलं की मी हा देह नाहीच आहे, मी शुद्ध आत्मस्वरूप आहे, तर त्याच्यानंतरची सगळी इमारत ढासळेल, असं होईल. आणि त्या मुनीश्वराची स्थिरावली बुद्धिसाची, तेवी असे ब्रह्मत्वाची, तोची जाणे परमावधी. आणि त्या मुनीश्वराची स्थिरावली बुद्धिसाची, त्याची बुद्धी स्थिरावलेली आहे. तेवी असे ब्रह्मत्वाची, तोची जाणे परमावधी. ब्रह्मत्वाची तो परमावधी आहे असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. तर आपण 69व्या श्लोकापर्यंत आता आलेलो आहोत. आपण आज हे 3 श्लोक बघितले. तर त्याच्याबद्दल कुणाला जर काही चिंतन करायचं असेल तर आपण अनम्यूट करू शकता आणि आपले विचार व्यक्त करू शकता. पुष्कळ वेळ बोललो मी, ऑलमोस्ट 38 मिनिट झाले. समीर सुपणेकर, आपला हात वर आहे, त्यामुळे आपण विचारू शकता. अनम्यूट युअरसेल्फ अँड टॉक. हा, असं धरून अर्थात चालावं लागेल. म्हणजे इतर संतांनी काय जे अनुवाद केला असेल भागवत गीताचा, जे काय असेल ते असेल. पण जो संसारिक माणूस आहे तो अलिप्त नाही राहतो. आवाज बरोबर ऐकू येत नाही समीर. फॉर सम रिझन यू आर नॉट व्हेरी क्लिअर. सो आर यू नॉट क्लोज टू युअर मायक्रोफोन? जो साधारण माणूस आहे, हा, म्हणजे समाजात जो वावरतो, तो अलिप्त नाही राहू शकत. समाज आणि संसार आणि त्याचे जे काय डिझायर्स आहेत किंवा जे काय असेल, जो मुनी आहे तो अलिप्त राहू शकतो आणि त्याला ते सत्य दिसेल, कळून येईल, त्याला त्याचा अनुभव येईल. साधारण माणूस जो आहे तो आपला गाडी बंगला, बायको मुलं, त्यांचं शिक्षण, मग आई वडील, मग त्यांचं ते राहण खाण, त्यांचं मेडिकल वगैरे, या सगळ्यात गुरफटलेला असतो. स्वतःची सुख त्याच्या पाठीमागे धावत असतो, तो चविष्ट जेवण वगैरे वगैरे. आता हे आजकालच्या जीवनामध्ये साधारण आहे. पूर्वी कदाचित तसं नसेल. एक समजा आपण बघितलं 1000-2000 वर्षापूर्वी, एक साधारण माणूस समाजामध्ये वावरणारा आणि एक ऋषीमुनी, जवळजवळ एकसारखंच आयुष्य होतं त्यांचं. फारसा फरक नव्हता. पण आता ते खूप टोकाला गेले. आणि आता आपण असं जरी भागवद्गीतेमध्ये दिलं असेल की जो संसार किंवा डिझायर मध्ये जो आवडतो तो मुनी होऊ शकत नाही, पण ते त्याला आता इलाज नाही आता. कारण आणि जो मुनी असेल तर जो याला अलिप्तच राहील तोच मुनी होऊ शकेल. तर हे असं नाहीये, आसुरी असं अजिबात नाहीये.
हे पण पहा. डिझायर म्हणजे कसं हा की जो म्हणजे अगदी स्वतःच्या वाटेल ते डिझायर त्याला आपण वेगळं म्हणू. पण जो संसारिक साधारण माणूस आहे आपलं ते जसं आता आपल्या लहानपणी आपण असताना बाबा म्हणत होते की चांगले मार्क मिळव, अमेरिकेला जा, तिथं MS कर किंवा चांगली नोकरी घे, तुझं लग्न लवकर होईल, मुलं बाळ, मग फ्लॅट घे, प्रॉपर्टी घे, म्हणजे तुला सगळं काय म्हणा ऐहिक सुख मिळेल आणि सगळ्यांचे आई वडील हे सांगत असतात. हम्म. पण मुनी जो आहे तो याच्यामध्ये पडतच नाही. तो याच्यामध्ये पडला की मग संपलं सगळं. मग हे उद्देशूनच असं म्हणतो का कृष्ण की जो मुनी आहे त्यांनी याच्याकडे बघू नये, संसारिक जीवनामध्ये पडू नये. असं नाहीये ह्याच्यामध्ये. ही सगळी स्थिती काय प्रज्ञाची कृष्णा लक्षणं आहेत. नक्की सी काय दीज आर द म्हणतोय मला मॅनिफेस्टेशन्स. कळतं. की कृष्णाने काय सांगितलंय की ज्याला हे कळलेलं आहे ना, त्याचं हे मॅनिफेस्टेशन आहे. दॅट इज हाऊ ही विल लिव्ह. तशा प्रकारे आपण निग्रहपूर्वक समजा राहायचा प्रयत्न केला तर त्या दिशेने आपण जाऊ. परंतु सर्वसाधारण माणसाला एवढ्या स्थितीपर्यंत पोहोचणं फार कठीण आहे. हे तुझे म्हटलं ते बरोबर आहे अगदी. तर त्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या. स्मॉल स्टेप्स, बेबी स्टेप्स. तर पहिली स्टेप कुठली आहे? आपण जे नेहमी सांगतो तीच, की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. ही समजा आपण पहिली स्टेप केली. तर त्याच्यानंतरच्या ज्या स्टेप्स आहेत की आपलं आयुष्य नियमित असावं, नियंत्रित असावं, परिमित असावं, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी. म्हणजे तू सत्य सांगितलं की तुझ्या वडिलांचं म्हणा की तुझ्या आजोबांचं आयुष्य किती साधं आणि सोपं होतं. का बरं? कारण की त्यांच्या मनामध्ये खूप जास्त अशा इच्छा किंवा लोभ असं नव्हतं. ते जे काही त्यांना मिळत होतं त्याच्यामध्ये ते समाधानी होते. आजकाल काय होतं पहा की आपल्याकडे आपण यशाची जी व्याख्या आहे तीच बदललेली आहे. द डेफिनेशन ऑफ सक्सेस हॅज इटसेल्फ बीन चेंज्ड. वी थिंक दॅट पीपल हू आर रिच, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप धन आहे, खूप संपत्ती आहे किंवा खूप सत्ता आहे, असे लोक यशस्वी आहेत. दोज आर सक्सेसफुल. अशा प्रकारची कल्पना आपण केलेली आहे. परंतु ती कल्पना बरोबर आहे किंवा नाही हे आपण कधी बघितलंच नाही ना. म्हणजे मला हम्म. सांग की ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप प्रतिष्ठा आहे किंवा सत्ता देखील आहे, ती प्रत्येक व्यक्ती सुखी आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. नाही. तर आपण इथे कशा करता आलेलो आहोत? आपल्याला सत्ता पाहिजे कशा करता? हम्म. सुखा करता पाहिजे ना. परंतु त्या सत्तेमुळे जर आपण दुःखी होत असलो तर मग काय? मग त्या सत्तेचा काही उपयोग नाही. असं आहे ना. म्हणजे हम्म. सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा बघा की ती सत्ता राबवता पण तर आली पाहिजे ना. सत्ता बरोबर. जर राबवता येत नसेल तर मग काय होईल? मग आपण भरकटल्यासारखे वागू. हम्म. मग ज्यांच्यावर आपली सत्ता आहे त्यांना आपण त्रास देऊ किंवा आपल्या वर्तणुकीमुळे त्यांना त्रास होईल, असं होईल. हम्म. असं होऊ शकतं. तर ह्याची उदाहरण आपल्याला माहिती आहे, आपल्यासमोरच आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला उजळणी करायची काय गरज? त्यामुळे सुख हे इच्छापूर्तीमध्ये नसून इच्छा निवृत्तीमध्ये आहे. हे जर आपल्याला फंडामेंटल प्रिन्सिपल, मूलभूत तत्व जर कळलं आणि जर ते पचलं आणि अंगवळणी पडलं तर किती चांगलं होईल. ह्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही जगामध्ये काय करू नका. अराइज अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रिच्ड. आज विवेकानंदांची जन्मतिथी असते, है ना. 11th ऑफ सप्टेंबर इज हिज बर्थडे, राईट? करेक्ट. की इज इट धिस और की त्यांनी या दिवशी तिकडे शिकागोमध्ये भाषण केलं होतं त्याची अॅनिव्हर्सरी? आय डोंट रिमेंबर. पण एनिवे 11 सप्टेंबर हा एक जरा चांगला दिवस आहे असं आपल्याला माहिती. हो. मे बी शिकागोमध्ये त्यांची त्यांनी आज भाषण दिलं भाषण होतं. केलं होतं. आय थिंक त्यांचा जन्म मे बी जानेवारीत केव्हा तरी असतो, राईट? हा, गुड, डिसेंबर थँक्यू. एंड आहे का ते? हा, व्हॉट एव्हर. तर आपल्याला तारखांची काही गरज नाही. आपल्याला त्याच्यातनं जे शिकायचं ते शिकायचं. हम्म. शिकायचं हे आहे त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या जीवनातनं की आपल्याला प्राप्त काय करायचं. बरोबर. मला सांग की समजा सगळ्यांनी स्वतःहून स्वेच्छेनी जर साधेपणाने राहायचं ठरवलं तर ह्या जगामध्ये काही कमी आहे का? खूप आहे जगामध्ये. अजिबात नाही. हो. द वर्ल्ड हॅज इनफ, मोर दॅन इनफ फॉर एव्हरीबडीज नीड. आज आपल्या जगामध्ये 800 कोटी लोक आहेत. परंतु साधारण 1400, 1500, 1600 कोटी लोकांना पुरेल एवढं अन्न तयार होत आहे. हम्म. तरी देखील मनुष्य उपाशी का? प्रत्येक माणसाला ट्वाईस ॲज मच खायला का नाही मिळत आहे? कारण की एक एक मनुष्य 50-50 लोकांचं आपल्याकडे होड करून ठेवतोय, जमा करून ठेवतोय. असं होतंय ना. तर
हा जो जमा करण्याचा आपला स्वभाव झालेला आहे, कशामुळे झाला आहे? हे आपल्याला समहाऊ आपल्या डोक्यामध्ये अशी एक खुळचट कल्पना घुसलेली आहे की माझ्याजवळ जर खूप वस्तू असल्या तर आय विल बिकम मोर कम्प्लीट. म्हणजे मी स्वतः अपूर्ण आहे अशी मी स्वतःच्या मनाची गैरसमजूत करून घेतलेली. हे चूक आहे. हे महापाप आहे. मी स्वतःला अपूर्ण आणि भिन्न, परिच्छिन्न समजलेलो आहे. आय हॅव कन्सिडर्ड मायसेल्फ टू बी incomplete as well as separate. So this incompleteness and separateness lead to desire. की म्हणजे अमुक एक गोष्ट मला मिळाली म्हणजे मग मी जास्त कम्प्लीट होईल, जास्त परिपूर्ण होईल, म्हणून तर आपण जमा करतो ना गोष्टी. तर ही संकुचित आपली जी देहबुद्धी आहे ती ह्या सगळ्याचं मूळ कारण आहे. आणि इट इज जस्ट ए नोशन, इट इज नॉट रिअल. आपण देह नाही आहे हे आपल्याला अगदी थोडासा जरी विचार केला तरी कळू शकतो. अगदी थोडासा विचार केला तरी प्रत्येक माणसाला हे कळतं की आपला देह एकेकाळी छोट्याशा मुलाचा होता, नंतर तो टीनेजरचा झाला, नंतर मग तो प्रौढाचा झाला, तर आता आणखीन वार्धक्याकडे झुकतोय, अशा प्रकारचं. पण मी तर तोच आहे ना, मी कुठे बदललो? मी जो आधी दादा होतो लहानपणी तोच आहे. कोण बोलला आता? प्रियंका. बोला, गेल्या बताइए प्रियंका. सो हिंदी में पूछो अगर जैसे चाहिए तो. नहीं मुझे यही बहुत अच्छा लगा आज कि यू कैन नॉट फोर्स त्याग टू एनीबॉडी कि हाँ. बिकॉज दिस इज आइडियल, सो मुझे नहीं करना चाहिए. किसी ने कहा, किसी महापुरुष ने कहा है कि मैं वस्तुओं का संग्रह ना करूं, और इफ आई फॉलो दैट path without knowing the depth why it has been said, so I'm going to bring trouble to myself. Okay, अब Correct. जैसे जो मुझे जरूरी है, लाइक जो न्यूट्रिशन मुझे खाने से मिलना था, जो सुख मुझे खाने से मिलना था, सुख की अनुभूति खाने से मिलनी थी, बिकॉज ऑफ द बॉडी रिक्वायरमेंट, बॉडी उसको चाहिए, उसको न्यूट्रिशन चाहिए. अगर वो वहां से नहीं मिला तो जैसे माइंड वस्तुओं में चीज भोग इट लुक्स फॉर द प्लेजर इन देयर. जैसे कोई नई चीज ली, कोई फैंसी चीज ली, एंड वी फील गुड फॉर a very short period of time, For a very but we short do period of feel time. good. हाँ, Yeah, होता but है we ना. do feel good. हाँ, तो हमें लगता है कि शायद सुख वहां पे है, क्योंकि बहुत शॉर्ट पीरियड के लिए भी सही, पर मुझे मिला कुछ जो समथिंग माइन ओन, द सुख की अनुभूति मुझे मिली. सो इसी तरह से ये साइकिल चलता रहता है ना. वी कीप ऑन होर्डिंग थिंग्स विदाउट नोइंग दैट वी आर कॉजिंग डैमेज टू द nature or the raw materials. We are consuming more raw materials. Yes. ये हमारे दिमाग में आता ही नहीं है कि अच्छा, हमें लगता है कि हमें पर्टिकुलर ब्रांड के कपड़े खरीदे तो ये तो फैक्ट्री में बना है, बट वी समहाउ लूज द आइडिया कि it is made out of the raw material which is from the earth, right? Correct. So it is for everybody. एक जना अगर इतना होल्ड करेगा, इतना बाय करेगा, सो बाकी सबके लिए अवेलेबल होगा कैसे? नहीं हो सकता ये. सो ये जो आइडियाज है ये क्लियर ही नहीं होता until we start from somewhere. And I think doing this sattva, it has helped me a lot to understand all these things. Fantastic. Now मेरे लिए त्याग करना बड़ी बात नहीं है, because there is a logic behind it, the well learned. And आज मुझे कपड़े होल्ड करने की जरूरत नहीं है. Why? Because I understand कि I am feeling good, my body is feeling good, so whatever I wear I look good because it's my vibration. I'm looking good. Ultimate thing is I should look good, right? Correct. So, No, not only look good, but you should feel good from within. See, if you are feeling good from within, then you will look good. अपने को करने की जरूरत नहीं पड़ी, तो अंदर से अगर अच्छी रहोगी ना तो बाहर से अच्छी दिखोगी ही. करेक्ट. दिखावा करने की कोई आवश्यकता नहीं होगी. कोई आवश्यकता नहीं है मुझे. हर ड्रेस मैंने हर ओकेजन के लिए मुझे नया ड्रेस खरीदने की जरूरत नहीं है. आज मुझे ऐसा फील होता है. वरना हम लोग कितना शॉपिंग करते हैं कि आज दिवाली है, आज दशहरा है, आज होली है, एंड वी कीप ऑन बाइंग थिंग्स. इट्स नेवर एंडिंग. ओके, पर जो सुंदर दिखता है या दिखती है उसने कपड़े कौन से पहने हैं उससे कुछ फर्क नहीं पड़ता है. साफ सुथरे कपड़े रहने चाहिए. ऐसा नहीं होना चाहिए कि हम फटे पुराने कपड़े पहने. जो अच्छे हैं वो पहनो, पर उसमें आसक्त मत होना. करेक्ट है ना, वो है. तो हम ऐसा नहीं कह रहे कि आप जेल में चले जाओ. जेल में जाने की जरूरत नहीं, खुले में ही रहो, लेकिन स्वेच्छा से इच्छाओं का त्याग करो.
इसको कहते हैं अनुशासन, नहीं तो फिर शासन होगा ना। वो शासन नहीं करना है, अपने को अनुशासन में रहना आहे. याच्यावर कोणाला काही आहे प्रश्न किंवा आणखीन काही चिंतन करायचंय? ह्याचा पुढचा एक श्लोक घेऊ. खूप चांगला श्लोक आहे हा पण. आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सगळ्या नद्या येऊन मिळतात, परंतु त्याच्यामुळे समुद्रावर काहीच परिणाम होत नाही, त्याच प्रकारे कामना जरी एखाद्या योग्याच्या मनात गेल्या तरी देखील त्याच्या मनाचं संतुलन अजिबात ढळत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. काय जबरदस्त आहे बघा, आहे की नाही? तर ह्याच्यासाठी प्रभुपाद काय म्हणतात बघूया आपण. प्रभुपादांचा आपण ह्याच्या आधीचा श्लोक पण नव्हता घेतला, या निशा सर्वभूतानांचा. त्यांनी जे ट्रान्सलेशन केलेलं आहे ते की व्हॉट इज नाईट फॉर ऑल बिईंग्स इज द टाइम ऑफ अवेकनिंग फॉर द सेल्फ कंट्रोल्ड अँड द टाइम ऑफ अवेकनिंग फॉर ऑल बिईंग्स इज नाईट फॉर द इंट्रोस्पेक्टिव्ह सेज. आणि ह्याच्यानंतर जे आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठाम आहे त्याच्यासाठी प्रभुपाद म्हणतात की अ पर्सन हु इज नॉट डिस्टर्ब्ड बाय द इनसेसंट फ्लो ऑफ डिझायर्स that enter like rivers into the ocean, which is ever being filled but is always still, can alone achieve peace, and not the man who strives to satisfy such desires. तर ह्याच्यासाठी विनोबा काय म्हणतात, न भंग पावे भरता हि नित्य समुद्र घेतो जिरवूनि पाणी, जाती तसे जात जिरूनि भोग, तो पावला शांती न भोग लुब्ध. न भंग पावे भरता ही नित्य, सारखा भरत असून देखील जो भंग पावत नाही तो समुद्र, तो सगळं पाणी जिरवून घेतो. जाती तसे ज्यात जिरोनी भोग, सगळे भोग ज्याच्यामध्ये जिरून जातात, तो पावला शांती न भोग लुब्ध. भोग लुब्ध जो आहे, जो भोगामध्ये लुब्ध, म्हणजे मला भोगाचा लोभ, भोग मिळावा याच्या लोभामध्ये जो माणूस जगतो आहे तो भोग लुब्ध, त्याला अशा प्रकारची शांती नाही मिळणार. परंतु जो समुद्राप्रमाणे शांत आहे, समुद्रामध्ये ज्याप्रमाणे सगळ्या नद्या येऊन मिळतात परंतु त्यांनी समुद्राला काही फरक पडत नाही, तशाच प्रकारे कामना येतील परंतु त्या कामनांमुळे माझं चित्त विचलित होणार नाही, असं होईल. तर त्याच्यासाठी आमचे बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघा, अनेका नद्यांनी भरावे जलाने, न लंघावी सीमा महासागराने. म्हणजे नद्यांनी कितीही पाणी ओतून समुद्रामध्ये टाकलं तरी सुद्धा महासागराची जी सीमा असते ती तो महासागर काही न लंघावी, म्हणजे तो ओलांडून जात नाही. द ओशन रिमेन्स द वे इट इज, इट डझंट गो बियॉन्ड इट्स लिमिट्स, राईट. मिळे शांती त्यासी जयासी न इच्छा, परीना ही शांती तया जास इच्छा. मिळे शांती त्यासी जयासी न इच्छा. आपण आतापर्यंत काय म्हणतो की सुख हे इच्छांची पूर्ती करण्यामध्ये नसून इच्छांपासून निवृत्त होण्यामध्ये आहे. मिळे शांती त्यासी जयासी न इच्छा, परी शांती नाही तया ज्यास इच्छा. ज्याला इच्छा आहे त्याला शांती मिळूच नाही शकत, आहे की नाही. तद्वत कामायन प्रविशन्ति सर्वे सशांतीम आपनोती न कामकामी. कामकामी माणसाला शांती नाही मिळू शकत. तर ह्या एका श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ओव्या लिहिल्या. जस्ट इमॅजिन की किती त्याला एक्सपॅन्ड केलंय, की नाही. आणिक एका लक्षणाने शक्य त्यासी ओळखणे, जेवी शांतता अखंडपणे सागरामध्ये राहते. नद्यापुरांनी भरलेल्या सर्वही जरी मिळाल्या तरी मर्यादेसी आपुल्या समुद्र कधी ना सोडितो. किंवा नद्या उन्हाळ्यात जरी आटून जातात तरी त्यामुळे समुद्रात उणीव काही पडते ना. म्हणजे एखादी इच्छा पूर्ण झाली किंवा एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तरी सुद्धा मला काही फरक नाही पडत, असा समुद्रासारखा मी शांत झालेलो आहे.
अशी ज्याच्या मनाची अवस्था आहे तो स्थितप्रज्ञ पुरुष आहे. हं? तैसे रुद्धिसिद्धी लाभता हर्षोद्रेक न वाटे चित्ता वा काही प्राप्त न होता धीर न सुटतो जयाचा. म्हणजे आधी सांगितलं होतं ना की दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा स्थित धीर्मनिरुच्यते असं वाटतं ना. सांगकाय सूर्याघरी प्रकाश वात लावल्यावरी वा वात न लावता अंधारी सूर्य का जातो बुडून. किती सुंदर लिहिलंय पहा. सूर्याच्या समोर समजा आपण एखादी मेणबत्ती किंवा पणती लावली तर त्यांनी सूर्याच्या प्रकाशामध्ये काही एनहान्समेंट होणार आहे का? काही नाही होणार. आणि समजा नाही लावली तर त्या अंधारामध्ये सूर्य काय बुडून जातो का? वात लावली किंवा नाही लावली याने काही फरक नाही पडत. तसा स्थितप्रज्ञ पुरुष त्याची इच्छा पूर्ण हो किंवा न हो तो जसा आहे तसाच राहील. हा जो श्लोक आहे हा इतका धीर गंभीर आहे समुद्रासारखाच की ह्याला असं 2 मिनिटात निपटावून टाकणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि ह्या सगळ्या महान लोकांसाठी पण चांगलं नाही आहे. त्यामुळे आपण ह्या श्लोकावर पुन्हा एकदा चिंतन करू. परंतु आता जर आपल्याला काही बोलायचं असेल किंवा एखादा विचार व्यक्त करायचा असेल तर आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता. आपल्याकडे आणखीन 2-3 मिनिट आहेत पण हा श्लोक आपण पुन्हा घेणार आहे पुढच्या वेळेस. समीर आपण अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. पहिला प्रश्न व्यक्ती निगडीत होता. आता हा जो प्रश्न आहे तो राष्ट्र आणि राष्ट्रनेता संबंधित आहे. बरं. आताच अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने माघार घेतला आणि एकदमच सगळं निपटून सगळं पळून गेले. त्याचा परिणाम काय झाला की भारताने जे $3 बिलियन इन्व्हेस्ट केले होते अफगाणिस्तानमध्ये म्हणजे तिथं स्टॅबिलिटी यावं त्यांना शिक्षण मिळो अफगाणी मुलं मुलींना शाळा कॉलेज हॉस्पिटल नर्सरी क्लिनिक वगैरे वगैरे त्यांना लाभ मिळो स्पोर्ट्स वगैरे वगैरे लायब्ररी जे काय असेल ते सायन्स लॅबोरेटरी हे सगळं भारताने तिथं केलं. आता परिणाम काय झाला की जे दुष्ट लोक होते किंवा आता त्यांनी आधीच 2 का 3 लाख लोकांची हत्या केलेली आहे तर मग त्यांना दुष्ट म्हणायला हरकत नाही. तेच आता हे झाले गव्हर्नमेंट त्यांना तर झाले. असं नाही वाटत ना पण की दुष्ट आहे म्हणून. नाही त्यांना असं वाटतं की आपण तर चांगलं काम करतो आपण आपल्याला ईश्वरांनी जे काम नेमून दिलं ते आपण करतो असं त्यांना वाटतं. ते तर 9/11 त्यांनी जे टावर पाडलं तर ते सेलिब्रेट करायला निघाले. आता तो या प्रश्नाचा तो संबंध विषय नाहीये. विषय असा आहे की अमेरिकेने माघार घेतला. एवढी बलाढ्य ताकद असून त्यांनी माघार घ्यायला पाहिजे होता का? आणि मग देशाचे जे हे आहेत प्रधानमंत्री जे आहेत श्री नरेंद्र मोदी त्यांनी देशाच्या हितासाठी त्यांनी $3 बिलियन खर्च केले. तर आता कृष्ण म्हणतो की माणसांनी मुनी राहावं. तर मोदींनी आधीच ठरवायला पाहिजे होतं का की मी कशाला $3 बिलियन खर्च करू अफगाणिस्तानवरती. मी आपले भारतामध्येच मी बिल्डिंग बांधीन टावर बांधीन स्कायस्क्रेपर बांधीन माझ्याच पार्टीवरती मी खर्च करीन. मी कशाला माझा स्वतः नको त्या लोकांवर खर्च करू. मी आपला माझ्यावरतीच खर्च करतो. तर मोदींनी हे केलं ते बरोबर केलं का? कारण का त्यांनी ते राष्ट्रहितासाठी केलं सगळं. आपण हे याचा विचार करू थोडासा विचार आपण याच्यावर करू चिंतन पुढच्या वेळेस करू की राष्ट्रहित व्यक्तिहित जनहित आणि विश्वहित हे याच्याकडे आपण गीतेच्या दृष्टिकोनातून कसं बघतो त्याच्याबद्दल आपण थोडं करू चिंतन. आता एवढ्यात तो थोडक्यात संपवण्यासारखा विषय नाही आहे परंतु हा प्रश्न चांगला आहे. आपण याच्यावर करू चिंतन आणि आपण याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून नाही बघू आपण याच्याकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघू गीतेच्या दृष्टिकोनातून बघू आणि याच्यामध्ये कोणावर टीका करण्याचा उद्देश नसेल आपला अजिबात नाही. याच्यातून आपल्याला काय शिकता येईल तो असा आपला उद्देश असेल. तर आपण ह्याच्यावर जरूर चिंतन करू. त्याच्याच अनुसरण करून मोदींनी केलं. आपण त्याच्यावर थोडंसं चिंतन करून बघू की गीतेच्या दृष्टिकोनातून आपण ह्याच्याकडे कसं बघू शकतो. तर दॅट विल बी अ गुड थिंग. बरोबर आहे ठीक आहे आपण करू याच्यावर थोडासा विचार. तर आता आपला तास संपलेला आहे.
आणि इतक्या वेळ आपण शांतपणे माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि पुढच्या शनिवारी आपण याच वेळेस पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत एन्जॉय युअर वीक. नमस्कार.